हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025 इयत्ता 7वी। विषय आहे समाजशास्त्र। प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित जाणून घेणार आहोत। गुण असणार आहे 50, वेळ असणार आहे 2 तास। अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे, त्यामुळे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका। त्याचप्रमाणे हाईप बटन प्रेस करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। सो विद्यार्थी मित्रांनो, लेट्स स्टार्ट। वी आर सी स्टँडर्ड 7th फर्स्ट टर्म एक्झाम, इतिहास आणि नागरिकशास्त्र। गुण आहे 25। महत्त्वाचे प्रश्न आज आपण जाणून घेतोय। प्रश्न क्रमांक 1, कंसातील दिलेल्या शब्दातील योग्य शब्द निवडून तुम्ही रिकाम्या जागा भरायच्या आहे। पहिला आहे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव राजगड होते। इथे खाली ऑप्शन दिलेला आहे, तर राजगड हे तुमचं उत्तर असणार आहे। दुसरा आहे, आग्र्याहून परत येताना शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना वाराणसीत ठेवले। सो उत्तर आहे तुमचं वाराणसी। तिसरा आहे, 8व्या शतकातील बंगालमध्ये प्रसिद्ध राजघराणे पाल होते। खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात, ऑप्शनमधून आपल्याला योग्य ते उत्तर चूज करायचं असतं। यानंतर ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। शिवरायांनी मोरे घोरपडे सावंत या सरदारांचा बंदोबस्त का केला? शिवरायांनी मोरे घोरपडे सावंत या सरदारांचा बंदोबस्त केला कारण ते स्वराज्याच्या विरोधात वागून जनतेवर अन्याय करीत होते। प्रश्न क्रमांक 2 आहे, बलूत म्हणजे काय? हा प्रश्न अनेकदा अनेक शाळांमध्ये अनेक प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतो, त्याच्यामुळे हा प्रश्न करून ठेवा नक्की। बलूत म्हणजे गावातील कारागिरांना त्यांच्या सेवेबद्दल शेतकऱ्याकडून मिळणारा मोबदला होय। तिसरा आहे, विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यावर गुरु नानकांच्या लक्षात कोणती गोष्ट आली? गुरु नानकांच्या लक्षात आले की सर्व धर्माचे उपदेश सारखेच आहेत आणि सर्व मानव हे समान आहेत। या प्रकारे एका वाक्यात आहे 3 गुणांसाठी। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। कोणतेही 2 आहे। पहिला आहे, शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो। कारण आहे त्याचं, शिलालेखावर त्या काळातील घटना, राजे, युद्धे, दानधर्म व शासनाची माहिती कोरलेली असते आणि तिथे त्या काळातील पुरावा असतो। यानंतर दुसरा आहे बघा, राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला कारण राजपूत आपली स्वातंत्र्य व प्रतिष्ठा टिकवून ठेवू इच्छित होते आणि मुघलांची सत्ता मान्य करायला तयार नव्हते। तिसरा आहे, 17व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती। निजामशाही, आदिलशाही आणि मुघल या तिन्ही सत्तांमध्ये सतत युद्धे होत होती व जनतेवर अत्याचार होत होते। पुढील प्रश्न आहे, पुढील कृती पूर्ण करा। शिवरायांनी पाडलेली नाणी। तर या ठिकाणी चार्ट दिलेला असेल आणि कंप्लीट करायचं आहे। शिवरायांनी पाडलेली नाणी, शिवराई आणि होन। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 2 संतांनी समाजाला कोणती शिकवण दिली? संतांनी समाजाला शिकवण दिली की सर्व मानव समान आहेत, जातीभेद व अंधश्रद्धा सोडून परमेश्वराची भक्ती करावी। शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? दुसरा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे, शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले कारण त्यांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून घनाजी फर्जत यांच्या मदतीने पावनखिंडी मार्गे पलायन केले। या पद्धतीने आहे। या पुढील प्रश्न आहे बघा, तिसरा, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? कारण तेथील भूप्रदेश डोंगराळ व जंगलांनी व्यापलेला होता आणि स्थानिक अहोम लोक सतत मुघलांविरुद्ध लढत होते। या प्रकारे तुम्हाला 3 प्रश्न असते, कोणतेही 2 लिहायचे आहेत। हवं तर वहीमध्ये, नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या, पाठांतर करा। यानंतर नागरिकशास्त्र आहे। प्रश्न क्रमांक 4, योग्य पर्याय निवडायचा आहे। निवडणुका घेणारी यंत्रणा निवडणूक आयोग आहे। यानंतर दुसरा आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि ब आहे, त्यातील आकृती पूर्ण करायची आहे, म्हणजे तक्ता असेल हा।
भारतीय नागरिकांना दिलेली 3 मूल्यांची हमी लिहायची आहे. कोणती 3 मूल्ये आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील आहे बघा, थोडक्यात उत्तरे द्या. शेषाधिकार म्हणजे काय? तर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या शोषणातून जसे की बळजबरीने काम करणे, गुलामी, बालकामगार संरक्षण देणारा अधिकार म्हणजे शोषणविरोधी अधिकार होय. यानंतर दुसरा आहे, शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर आहे, शासनाला संघसूची, राज्य सूची आणि संयुक्त सूचीतील विषयावर कायदे करावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण फक्त इतिहास आणि नागरिकशास्त्र ही प्रश्नपत्रिका जाणून घेतली आहे. काही इतर शाळांमध्ये भूगोल ही या विषयाची वेगळी प्रश्नपत्रिका असते, म्हणून या पद्धतीने आपण घेत आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर समाजशास्त्र म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल या तीनही विषयांच्या प्रश्नपत्रिका एकत्र ज्या काही शाळांमध्ये होत असतात त्या पद्धतीने देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्नपत्रिका नक्की करा, कारण की या ज्या इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका असतात तर त्या वेगवेगळ्या शाळेनुसार वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतात. परंतु आपण 2 ते 3 प्रश्नपत्रिकांचा सराव जर केला तर नक्कीच सगळेच IMP प्रश्न तुमचे हे होऊन जातात आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स हे मिळवता येतात. त्यामुळे नक्की आपल्या चॅनलवर इतरही इयत्तेच्या आणि सर्व विषयाचे व्हिडिओ आहेत, प्लेलिस्ट नक्की बघा. आणि समाजशास्त्राचा पूर्ण अजून एक व्हिडिओ आहे तर तो देखील नक्की बघा. छान पाठांतर करा. सर्व प्रश्न हे महत्त्वाचे आहे, कारण की प्रत्येक शाळेचे जे विषय शिक्षक असतात तर ते स्वतः क्वेश्चन पेपर हे काढत असतात. त्या पद्धतीने तुम्हाला काही शिक्षक IMP प्रश्नसुद्धा दिलेले असेल तर ते देखील करा, हे देखील प्रश्न करा आणि अजून देखील आपल्या चॅनलवर इतरही व्हिडिओज आहेत ते देखील बघा. जर तुम्ही यांचा सर्वांचा अभ्यास केला व्यवस्थित तर नक्कीच तुम्हाला पेपर हा सोपा जाणार आहे. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.